नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या आयबीसी इन्स्टिट्यूटच्या ह्या चॅनलमध्ये, जिथे आपण विविध स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नाशिक रोड, अशोक स्तंभ अशा 2 ठिकाणी देत असतो. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा सोशल मीडिया थ्रू विद्यार्थ्यांना अवेअर करण्याचं काम करत असतो, की ते कशा पद्धतीने पेपर देऊ शकतात आणि कशा पद्धतीने त्यांना पेपर सोपा बनवता येणार आहे. तर त्यातलेच महाजिनको, महाट्रान्सको अशा काही एक्झाम्स सध्या आलेल्या आहेत आणि भविष्यात रेल्वेची ग्रुप डी येणार आहे. रेल्वेच्या ज्या एक्झाम्स आहेत, त्या व्यतिरिक्त पोलीस भरती, सरळ सेवा भरती याच्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या 2 विषयांची जिथे-जिथे गरज पडते, तिथे-तिथे तुम्हाला आयबीसीसी इन्स्टिट्यूटची मदत होते. तर त्यातलेच काही प्रश्न आज आपण इथे आणलेले आहेत. तर तुम्ही प्रश्न बघा. मी सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे तुम्हाला इथे सांगणार आहे. तर पहिला प्रश्न आपल्याला दिलाय 2 संख्यांचा जो गुणोत्तर आहे तो 3:4 आहे. प्रत्येक संख्येत जर 6 ने वाढ केली तर त्याचे नवीन गुणोत्तर 4:5 होते. तर त्या संख्येतील अंतर किती? तर प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही वाचला असेल, तर याला सोडवायची पद्धतही यदाकदाचित तुम्हाला माहीत असेल, जर तुम्ही अभ्यास करत असाल, तर तुम्ही खूप लेंग्दी वेने जर सोडवत असाल, तर नक्कीच ही मेथड तुमच्या कामाला येईल. पण ही मेथड सगळ्यांकडेच असेल, हे काही गरजेचं नाहीये. त्यामुळे मेथड व्यवस्थित बघा, सगळं व्यवस्थित समजून घ्या, जे तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर इथे 2 ज्या संख्या आहेत, त्यांचं गुणोत्तर आपल्याला 3:4 हे देऊन ठेवलेलं होतं आणि प्रत्येक संख्येत जर 6 ने वाढ केली आपण, तर ते गुणोत्तर 4:5 होतं. बरं मला सांगा, हा पहिला रेशो होता आणि हा दुसरा रेशो होता. ह्या पहिल्या रेशोपासून दुसऱ्या रेशोमध्ये प्रत्येकामध्ये त्यांनी 6-6 ची वाढ केली, म्हणजे सारख्या पद्धतीने त्यांनी वाढवलंय. जर त्यांनी ते सारख्या पद्धतीने वाढवलंय, तर इथे आपण बघू शकतो, की इथे पण गॅप 1-1चाच आहे. म्हणजे इथे वाढ कितीची झालीये? 1 ची आणि खरी वाढ कितीची होती? 6 ची. तर रेशोमध्ये झालेली वाढ ती आपल्याला दोघी ठिकाणी 1 ची दिसते आणि 1 म्हणजे आपल्यासाठी 6 असणार आहे. कारण की खरी जी वाढ केली गेली होती ती कितीची होती? 6 ची. तर आपल्याला 1 म्हणजे 6 मिळालाय. तर आपल्याला शोधायचंय की त्यांच्यातलं फरक. बरं, ह्या त्या संख्या होत्या बरोबर? या संख्यांमध्ये फरक कितीचा दिसतोय? 1चा. तर 1 म्हणजे 6 मिळालंच होतं. तर वेगळा एक शोधायची गरज नाही. कारण की 1 म्हणजे 6 आपल्याला मिळालेलंच आहे आणि त्या संख्यांमधील फरक सुद्धा मिळालाय. तो किती आहे? 6 आहे. तर तुम्ही इव्हन पेन आणि पेपर न उचलता सुद्धा उत्तर देऊ शकतात. इमॅजिन करा, की तुम्ही यातलं काहीच लिहिलं नाही, तरी सुद्धा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. कारण की गॅप दिसतोय 3 आणि 4 मध्ये 1चा, 4 आणि 5 मध्ये 1चा आणि 1 म्हणजे माझ्यासाठी 6 आहे. तर मला गॅप शोधायचा होता त्या नंबर्स मधला. तर 3 आणि 4 मध्ये गॅप आहे 1चा आणि 1 म्हणजे 6 होता. म्हणजे उत्तर पण काय असणार आहे आपलं? 6 असणार आहे. अशा पद्धतीने आपण खूप सोप्या मेथड्स आणि छोटे-छोटे लॉजिक वापरून वेळ वाचवू शकतो. तर हा वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये बघा मित्रांनो, पुढच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय? दर साल, दर शेकडा काही दराने ₹2,500 चे 2 वर्षाचे ₹400 सरळ व्याज मिळतंय, तर व्याजाचा दर किती? परत एकदा प्रश्न खूप सोपा आहे. पण विद्यार्थ्यांचा अडतं कुठे? विद्यार्थ्यांचा अडतं जिथे ते फॉर्म्युला वापरायला सुरुवात करतात, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायला सुरुवात करतात आणि हाताने आपला वेळ आणि स्टेप्स वाढवून घेतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला वेळ आणि स्टेप्स दोघंही वाढवायची गरज नाहीये. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो, की कशा पद्धतीने हे आपल्याला करता येणार. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. कारण की त्यांनी सांगितलंय, की 2 वर्षामध्ये बघा इथे 2 वर्षामध्ये त्यांना किती पैसे मिळालेत? 2 वर्षामध्ये व्याज मिळालंय ₹400 आणि हे सरळ व्याज आहे. सरळ व्याजामध्ये व्याज बदलत नाही. पहिल्या वर्षाला जे तेच दुसऱ्या वर्षाला असणार, तेच तिसऱ्या वर्षाला. जर तुमचा जो शेकडा दर ठरला होता तो सारखा असेल तर. हां, तेव्हाच. तर आणि तो जनरली सारखाच असतो. त्यामुळे मग व्याजदर काही बदलत नाही. त्यामुळे इथे जे आपल्याला व्याज मिळालंय ते किती आहे? ₹400. बरं मला सांगा हे ₹400 किती वर्षात मिळालेत? ₹400 हे आपल्याला 2 वर्षात मिळालेत. जर आपल्याला हे ₹400 2 वर्षात मिळाले, तर एका वर्षात किती पैसे मिळाले असतील? ₹200. कारण की पहिल्या वर्षाचे 200, दुसऱ्या वर्षाचे 200 म्हणजे टोटल किती झालेत? 400. म्हणजे आपल्याला ₹200 हे व्याज मिळालंय एका वर्षाला आणि हे मिळालं कशावर होतं बरं? 2,500 वर मिळालं होतं. तर 2,500 हे तुमचं काय असणार आहे? बेस असणार आहे. कारण की 2,500 वर ₹200 मिळालेत आणि उत्तर कशात द्यायचंय? टक्क्यांमध्ये म्हणजे गुणिले 100 करावं लागतं. 2 शून्य कॅन्सल केलेत आणि 25 आठे 200 होतात. कारण की 25 चोक 100 होतात. 25 चोक 100 त्याचा डबल 200 आणि म्हणजे 8. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? 8. अशा पद्धतीने आपण खूप सोप्या मेथड्स वापरून
या गणिताला सोपं बनवू शकतो. म्हणजे काहीही लिहिलेलं नाही मित्रांनो. बघा, एका स्टेपमध्ये आन्सर आणून दाखवणं हे काही साधा खेळ नाहीये. याच्यासाठी तुम्हाला थोडं कौशल्य लागतं, योग्य मार्गदर्शन लागतं, चांगल्या लोकांचं तुम्हाला सानिध्य लागतं. तर अशा सानिध्यासाठी तुम्ही आयबीसी इन्स्टिट्यूटच्या नाशिकच्या शाखेला नक्की व्हिजिट करा एकदा. म्हणजे तुम्हाला भविष्यात जाऊन काय अडचणी असतील, देव करो की तुमचं ह्याच एक्झाम मध्ये सिलेक्शन कुठेतरी होऊन जावं. पण जर यदाकदाचित काही अडचणी आल्या तर आम्ही इथे आहोतच. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. मोनिका तिच्या वडिलांपेक्षा 23 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्ष दिलंय. तर वडिलांचे वय किती? बरं, हे परत एकदा साध्या मेथडने तुम्ही दुनियाभरचे व्हिडिओ बघत असाल, पुस्तकांमध्ये दिलेलं असेल, कोणाकडनं तरी बघितलं असेल, शिकला असाल साध्या मेथडने. मी तुम्हाला साध्या मेथडने शिकवायला इथे उभा नाहीच आहे. मी तुम्हाला काहीतरी वेगळं देण्यासाठी इथे उभा आहे. तर इथे काय वेगळं आहे हे व्यवस्थित एकदा बघून घ्या. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डोकं लावायचं आहे आणि जे मी सांगतोय ते लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला दोन लोकांची काय दिलेली आहे? बेरीज. जशी इथे बेरीज दिली आहे. दोन लोकांची बेरीज दिली आहे आणि दोन लोकांची काय दिली आहे? वजाबाकी. आता तुम्ही म्हणाल सर इथे वजाबाकी नाही दिलेली. इथे त्यांनी सांगितलंय की मोनिका तिच्या वडिलांपेक्षा 23 वर्षाने लहान आहे. म्हणजे म्हणायला गेलं तर मोनिका ही लहान आहे 23 वर्षांनी, म्हणजे तिचे वडील 23 वर्षांनी मोठे आहे. म्हणजे दोघांमध्ये फरक किती वर्षांचा आहे? 23 वर्षांचा. हे तर मान्य करता ना की त्यांच्यामध्ये फरक 23 वर्षांचा आहे. आणि फरक म्हणजे काय असतं? फरक म्हणजे असतो मायनस. म्हणून आपण इथे वजाबाकी लिहिली आहे. तर दोन संख्यांची आपल्याला वजाबाकी दिली आहे आणि दोन संख्यांची जर आपल्याला बेरीज दिलेली असेल तर अशा वेळी मोठी संख्या शोधायची, कारण की वडील शोधायचे म्हणून मोठी संख्या शोधायची आहे. जर मोठी संख्या शोधायची आहे तर काय करायचं? दोघांची बेरीज करायची. म्हणजे 23 आणि 39 म्हणजे दिलेल्या संख्यांची बेरीज आणि दिलेल्या संख्यांची वजाबाकी यांची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. तर 9 आणि 3 किती होतात? 12 आणि इथे 4 आणि 3 किती होतात? 7 आणि डिवाइड बाय 2 करायचं. म्हणजे तुम्हाला मोठ्या संख्येची व्हॅल्यू मिळते. तर 36 हे वडिलांचं वय आपल्याला खूप इझिली मिळालं, काहीही एफर्ट्स न घेता. तर हे अनबिलिव्हेबल मेथड्स आहेत. तुम्ही विचार करा की इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे का? हो, तुम्हाला हे परीक्षेत सोडवता आलं पाहिजे. यासाठी फक्त एकदा बघून चालणार आहे का? नाही. या गोष्टीला तुम्ही परत परत बघणं आणि स्वतः हाताने सोडवणं. कारण की गणितासारखा विषय आहे, तर गणित हा विषय बघितला जात नाही किंवा ऐकला जात नाही. याच्यासाठी तुम्हाला ते सोडवून बघावं लागतं. ते तुम्हाला कामाला येणार आहे. बरं. पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो परत एकदा. पुढचा प्रश्न बघा. एका रकमेची पहिल्या व दुसऱ्या रकमेचे चक्रवाढ व्याज तुम्हाला दिलंय 20 आणि 25 रुपये. म्हणजे एक रक्कम आहे जी चक्रवाढ व्याजाने दिली गेली. तिचं पहिल्या वर्षाचं व्याज मिळालं 20 आणि दुसऱ्या वर्षाचं व्याज मिळालं 25. तर त्यांनी विचारलाय व्याजाचा दर किती? परत एकदा, चक्रवाढ व्याज म्हटल्यानंतर भला मोठा फॉर्म्युला आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो फॉर्म्युला त्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या, परत सगळं किचकट बनत जातं. तर थोडं डोकं लावून आपण परत हे सोपं बनवू शकतो. कशा पद्धतीने सोपं बनवायचंय लक्षात घ्या. इथे आपल्याला पहिल्या वर्षी 20 रुपये व्याज मिळालंय, दुसऱ्या वर्षी 25 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर 2 वर्षांमधल्या व्याजाचा फरक आपल्याला 5 रुपये दिसला. म्हणजे 5 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतायत ना, 5 रुपये एक्स्ट्रा मिळतायत. कशावर? 25 रुपयावर. आणि हेच जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये सांगितलं, टक्क्यात सांगितलं, तर तुम्हाला तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार आहे, म्हणजे शेकडा दर मिळणार आहे. तर 4-5 5 20. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या पद्धत. इथं थोडं चुकलंय मित्रांनो. मी हे 25 नाही, इथे काय लिहायला पाहिजे होतं? 20 रुपये. कारण की तुम्हाला ते 20 रुपयावर 5 रुपये मिळतायत. त्यामुळे लिहिण्यात चूक झाली. व्यवस्थित लक्षात घ्या. तर 20 रुपयावर 5 रुपये मिळतायत आणि ते उत्तर कशात द्यायचं आहे? टक्क्यामध्ये. तर 20 5 100 म्हणजे 5 5 25 म्हणजे आपला व्याजदर किती असणार आहे? 25%. ओके. तर अशा पद्धतीने हेही एक्झाम्पल बघा, एकाच स्टेपमध्ये आवरलंय आपण. फक्त गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या प्रॅक्टिस करत राहायच्या, जेणेकरून आपल्याला गरज पडली तिथे ते वापरता येतील. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय? ए आणि बी दोघे एक काम 10 दिवसात, बी आणि सी 12 दिवसात आणि सी आणि ए 15 दिवसात करतात. माफ करा मित्रांनो. ए आणि बी 10 दिवसात करतायत, बी आणि सी 12 दिवसात करतायत, सी आणि ए ला 15 दिवस लागतायत. तर तिघां मिळून ते काम संपवायला किती वेळ लागेल? बरं, काय करायचं? ज्यावेळी असं ए बी दिलंय, बी सी दिलंय, सी ए दिलंय, एकत्रित जर बघायला गेलो ना तर दोनदा ए आला, बरोबर, दोनदा बी आलाय आणि दोनदा सी पण आलाय. तर एकत्रित बघायला गेलं तर हे सगळे दोनदा दोनदा आलेत. हा पॅटर्न लक्षात ठेवा. जसे असे पॅटर्न दिसले की काय करायचं? जे नंबर होते 10, 12
आणि 15 यांचा एलसीएम घ्यायचा. 10, 12 आणि 15 यांचा एलसीएम. एलसीएम म्हणजे लसावी. लसावी म्हणजे असा नंबर जो 10च्या, 12च्या आणि 15च्या तिघांच्याही पाड्यातील. तर तिघांच्या पाड्यात येणारा नंबर कोणता आहे? 60. त्याला लसावी म्हणायचं. आणि हा 60 याचाही बनवलाय, याचाही बनवलाय, याचाही बनवलाय. तर बनवायला गरज कोणाची पडली? याला 6ची, म्हणजे 6ने गुणावं लागलं. याला 12 पंच 60 म्हणजे 5ने गुणावं लागलं. आणि याला 15 चोक 60 म्हणजे 4ने गुणावं लागलं. तर यांची सरळ बेरीज करून खाली लिहून टाकायची. 6 आणि 5 11 आणि 4 15. तर 15 चोक 60 अशा पद्धतीने आपल्याला जे उत्तर मिळालं ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. त्यांनी काय विचारलंय की तिघां मिळून ते काम किती दिवसात संपेल? हा, पण अजून एक गोष्ट राहिली मित्रांनो. काय गोष्ट राहिली माहित आहे? कारण की इथे दोनदा ए, दोनदा बी आणि दोनदा सी होते. म्हणजे आपल्याला गुणिले 2 करायचं राहिलं. म्हणजे 15 चोक 60 आणि 4 दुने 8. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 8 दिवस. म्हणजे हे काम आपण 8 दिवसात संपवणार आहे. आपण म्हणजे हे 3 लोक एकत्र मिळून ते काम 8 दिवसात संपवणार आहे. तर ही मेथड व्यवस्थित लक्षात ठेवा. जर कळालं नसेल तर व्हिडिओ परत एकदा बघा. आणि ह्या अशा सगळ्या गणितांमध्ये तुम्ही परत एकदा हीच मेथड वापरू शकतात आणि तुमची उत्तरं कमी वेळात ॲक्युरेटली देऊ शकतात. चला, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न जो आहे त्यात सांगितलंय एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. बरं, ठीक आहे. 40 मुलं आहेत आणि त्यांचं वय काय सांगितलंय? 12.5. वर्ग शिक्षकेसहित त्या सर्वांचे वय काय झालं? 13 वर्ष झालं. म्हणजे आता 40 विद्यार्थी होते, त्याच्यात वर्ग शिक्षिका आली, म्हणजे किती विद्यार्थी झालेत? विद्यार्थी नाही, किती लोक झालेत? विद्यार्थी 40 आणि एक वर्ग शिक्षिका, म्हणजे तो गट कितीचा झाला? 41चा. तर सध्या 41 लोक माझ्याकडे आहेत आणि हे असं होत असताना पहिले 12.5 हा त्यांचा सरासरी होती, आता 13 झालीये, म्हणजे वाढ झालीये 0.5 ची. अशा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये जे मी सांगतोय फक्त तेवढंच करायचं की लोक आता 41 झालेत, म्हणजे आता असलेल्या लोकांची संख्या गुणिले पडलेला फरक. तर पडलेला फरक किती आहे? 0.5 चा. तर 0.5 चा फरक पडलेला आहे. तर 0.5 ने गुणायचं. 0.5 ने गुणायचं. बघा, 5 एक 5, 5 चोक 20 आणि पॉइंट द्यायचा, म्हणजे 20.5 उत्तर येईल. आणि जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये तुम्हाला 12.5 काय करायचं आहे? ऍड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. 5 आणि 5 10, 2 आणि 1 3 आणि हे 3. आणि हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काहीही इक्वेशन, समीकरण न बनवता तुम्ही तोंडी अशा प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतात, जे तुमच्यासाठी खूप खूप जास्त फायद्याचं आहे. याच्याने तुमचे लॉजिक डेव्हलप होणार आहेत मित्रांनो. लॉजिक डेव्हलप झाले की गणितामधला इंटरेस्ट वाढतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने करत गेलो की आपल्याला परत एकदा नवीन काहीतरी मिळण्यासारखं वाटतं आणि आपण त्याच्यात जास्त हुरूप येऊन ते आपण जोमाने काम करायला सुरुवात करतो. तर असंच काम तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर इतर प्रश्नांवरही करावं, एवढीच फक्त इच्छा. आणि जर व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि काही होमवर्क म्हणून देणार आहे तर ते होमवर्कचे प्रश्न सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायला विसरू नका. फक्त तुम्ही अभ्यास करतायत, आम्ही तुमच्यासाठी मेहनत घेतोय. तर अभ्यास आणि मेहनत याचं आम्हाला कुठेतरी एक शाश्वती मिळणं गरजेचं आहे. ती कमेंट्स थ्रू मिळते. तर कमेंटमध्ये तुमची उत्तरं नक्की मेन्शन करा. तर चला, हाच प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देतो. जर हा प्रश्न तुम्हाला जमला नाही तरी कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी तुम्हाला या प्रश्नासाठी, ह्या आणि ह्या पुढच्या प्रश्नासाठी हवं तर या दोन्हीही प्रश्नांसाठी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून देईल. हाही व्हिडिओ तुमच्यासाठी होमवर्क म्हणून असणार आहे. तर हाही एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क म्हणून असणार आहे. तर ह्या 2 एक्झाम्पल्सला व्यवस्थित बघा आणि यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या दोघीही प्रश्नांची उत्तरं माझे एका स्टेपमध्ये येतात, तुमच्या एका स्टेपमध्ये येत आहेत का हे चेक करा. किंवा इतर कुठेही सर्च करून ते एका स्टेपमध्ये आणू शकतात का हेही सर्च करा. आणि त्यानंतर मेसेज करा. मी याच्यासाठी एक नक्की व्हिडिओ बनवेल जो तुमच्यासाठी नक्की फायद्याचा असेल. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. एक नळाने पाण्याची टाकी 12 तासात आणि दुसऱ्या नळाने 8 तासात, तिसऱ्या नळाने 24 तासात भरते. तर तीनही नळ एकदाच सुरू केले तर किती तासात ती टाकी भरणार आहे? म्हणजे त्या टाकीसाठी आपल्याकडे 3 नळ आहेत आणि तिघांची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. एक 12 तासात भरतो, एक 8 तासात भरतो, एक 24 तासात भरतो. पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही असं वेगवेगळे चालू न करता एका खट्टी चालू केली, आम्हाला खूपच घाई आहे, आम्ही एका खट्टी चालू केलं तर ती टाकी भरायला किती वेळ लागेल? साधीशी गोष्ट आहे मित्रांनो, एकदम सोप्यात उत्तर देतो. परत एकदा 12
8 आणि 24 यांचा लसावी घ्यायचा, जो किती येणार आहे 24. बरं, 24 येण्यासाठी 12ला कोणाची गरज आहे? 12 दुणे 24, दोनाची गरज आहे, याला तीनाची गरज आहे आणि याला एकाची गरज आहे. म्हणजे गरज नाहीच आहे पण एक असतो तिथे, त्यामुळे त्याला एकाची गरज आहे असं म्हणायचं. आणि 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 आणि 6 ने त्याला भागायचं, तर उत्तर येतं 6 चोक 24. अशा पद्धतीने तुम्हाला सहजच उत्तर मिळालं की 4 तासात, जर तासात दिलं असेल, दिवसात दिलं असेल तर दिवसात, इथे 4 ऑप्शन आहे, तर 4 तासात तुमची टाकी हे तिघही मिळून भरून टाकते. अशा पद्धतीने हे बघा, एकाच स्टेपमध्ये काय लिहिलंय आपण, काहीच नाही. इतकं सुंदर एक्झाम्पल आणि इतक्या सुंदर पद्धतीने जर तुम्हाला सोडवायला मिळत असेल तर नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा घ्या मित्रांनो. तर पुढचं एक्झाम्पल बघूया. नीता आणि गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्ष आहे आणि गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. बरं चला, मला ह्या एक्झाम्पल, बरं झालं हे एक्झाम्पल आलं. तुम्हाला असंच एक एक्झाम्पल मी शिकवलंय मित्रांनो. असंच एक एक्झाम्पल शिकवलंय आधीच्या व्हिडिओ, म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये आधीच्या पार्टमध्ये तुम्ही तो व्हिडिओ बघू, म्हणजे तो पार्ट बघू शकता जिथे तुम्हाला हाच पार्ट मी शिकवलाय. तर याचीच एक उजळणी म्हणा किंवा याच्यात थोडासा फरक आहे, कारण की तिथे आपण मुलगा आणि वडील, मुलगी किंवा वडील असं काहीतरी एक्झाम्पल होतं, ज्याच्यामध्ये वडिलांचं वय आपण शोधलं होतं जे मोठे होते. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जी तुम्हाला बेरीज सांगितलेली आहे, जी तुम्हाला वजाबाकी सांगितली आहे, त्यांची बेरीज करा आणि भागिले 2 करा, म्हणजे तुम्हाला मोठ्याचं वय मिळेल. पण इथे आपल्याला कोणाचं शोधायचं आहे? गीताचं. कसं कळालं गीता छोटी आहे? कारण की सांगून ठेवलंय गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जी नीता आहे ती गीतापेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे त्या दोघींमध्ये फरक कितीचा आहे? 7 वर्षाचा आहे. म्हणजे हा फरक दिलेला आहे आणि ही त्यांची बेरीज सांगूनच ठेवलेली आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला ओपनली सांगतील का? नाही. तुम्हाला काही गोष्टी शोधाव्या लागतील तरच त्या स्पर्धा परीक्षांचा अर्थ कुठेतरी असतो. तर एकदा बेरीज दिली आहे, एकदा वजाबाकी दिली आहे आणि ह्यावेळी आपण छोटा नंबर शोधतोय किंवा छोट्या व्यक्तीला शोधतोय, तर त्यांची मायनस करून डिवाइड बाय 2 करा, म्हणजे तुम्हाला सहजच त्याचं उत्तर मिळेल. तर याचं उत्तर काय असणार आहे तुमच्यासाठी? 34 डिवाइड बाय 2, जे उत्तर असेल 17. म्हणजे 17 वर्षाची आहे गीता, जी लहान होती तिला शोधायचंय. तर दोघांची म्हणजे कोणाची? दिलेल्या बेरजेची आणि दिलेल्या वजाबाकीची काय करायची आहे? वजाबाकी आणि भागिले 2 करायचंय. जर मोठ्याला शोधायचं तर दिलेल्या बेरजेला आणि दिलेल्या वजाबाकीला प्लस करून, म्हणजे त्यांची बेरीज करून भागिले 2 करायचंय, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे उत्तर एकदम सोप्या पद्धतीत सोडवत असतो. तर इथे प्रश्न आहे परत एकदा, सारिका आणि आकाश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर हे काहीतरी दिलेलं आहे आणि 3 वर्षापूर्वी दोघांच्या वयांचे गुणोत्तर हे काहीतरी दिलेलं आहे आणि ते सारिकाचे आजचे वय विचारतायत. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. खरं तर हा होमवर्क म्हणून परत एकदा द्यायला पाहिजे मी, कारण की असे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवून ठेवलेत. तुम्ही बघितले नसतील तर परत एकदा चॅनलवर जा, जुने व्हिडिओज एजेस वरचे वयवारीचे एक्झाम्पल्स तुम्ही बघू शकता. सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत, तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, तुमचं काहीही राहणार नाही. इतकं सुंदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर ते व्हिडिओज बघा, ज्याने तुम्हाला बरंच मदत मिळणार आहे ह्या गोष्टीसाठी. पण सध्या तरी सारिका आणि आकाश, तर सारिका आणि आकाश बद्दल 2 रेशो दिलेत. पहिला रेशो एक्स लावून एका साईडलाच ठेवायचा आणि दुसरा रेशो काही न लावता दुसऱ्या साईडला ठेवायचा, जसा भागाकारात मी ठेवलाय. मग विचार करायचा की इथून इथपर्यंत पोहोचलं कसं, कारण की हे तेच लोक आहेत ना सारिका आणि आकाश, ते नंतर हे म्हणलेत. बरं इथून इथपर्यंत हे पोहोचलेच कसे? 3 वर्षापूर्वी म्हणतायत आणि पूर्वी म्हणजे काय असतं? मायनस. तर ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? दोघांमध्ये मायनस. बरं मग आता ह्या इक्वेशनला सोडवायचं कसं? याला इकडे गुणायचं. 7 दुणे 14x, 3 दुणे 6, इथे 5 त्रिक 15x आणि 3 त्रिक 9 आणि हा 14 आता 15 कडे जाईल. 15 मधून मायनस होईल तर फक्त x उरेल. 9 इकडे आल्यावर तो प्लस असेल. 9तनं 6 गेलेत, किती उरतात? 3. म्हणजे मला x ची किंमत मिळाली आणि x ची किंमत 3 आहे आणि आपल्याला सारिकाचे वय विचारले. सारिका ही वरची व्यक्ती होती. सो 7 त्रिक 21, म्हणजे आपल्याला सारिकाचे आजचे वय मिळाले. ते किती असणार आहे? 21. अशा पद्धतीने जर तुम्हाला अशा मेथड्स मिळाल्या तर कुठलीही स्पर्धा परीक्षा तुमच्यासाठी अवघड नाहीच आहे. फक्त एवढंच आहे की पोहोचवणारे लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात, तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतात हे महत्वाचं आहे. योग्य व्यक्ती निवडणं महत्वाचं आहे. त्यांच्याकडे तेवढा अनुभव असणं गरजेचं आहे. अनुभवी लोकांकडनं ज्यावेळी तुम्ही शिकतात त्यावेळी त्यांचा, म्हणजे ते जेव्हा बोलत असतात तेव्हा त्यांचा अनुभव बोलत असतो. त्यांच्या पाठीमागे आलेले विद्यार्थ्यांचे अपयश हे त्यांना काहीतरी शिकवून जातात आणि त्या अपयशातनं ते यशाच्या मार्गाकडे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा मार्ग सोयीस्कर व्हावा म्हणून वेगवेगळ्या मेथड्स, टेक्निक्स तुमच्या समोर मांडत असतात. फक्त ते ऐकून चालायचं नाही, त्या सोडवाव्याही लागतील. परत एकदा व्हिडिओ
आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि कमेंटमध्ये जे उत्तरं आहेत, 2 मी प्रश्न तुमच्यासाठी सोडलेत, नक्की ते प्रश्न सोडवा. कारण की तुम्ही काय करताय, तुम्हाला ऐकून किती कळतंय हे तुम्हालाही कळालं पाहिजे.